इथे प्रश्न आहे, किसी धन पर 5% साधारण ब्याज के दर से ब्याज 4 साल में 800 रुपये होता है तो धन बताएं। तर इथे 4 वर्षामध्ये 5% दराने 800 रुपये व्याज होत आहे, तर आपल्याला मूलधन माहिती करायचे आहे। इथे 800 रुपये व्याज आहे। व्याजाची तुलना व्याजाबरोबर आपल्याला माहीत आहे, व्याज म्हणजे RT म्हणजे रेट गुणिले वेळ, म्हणजे 5 चोक 20 आणि गुणिले मूलधन म्हणजे 100। तर इक्वल टू आपल्याला हे सॉल्व करायचे आहे। इथे 0 ने 0 कट, 2 चोक 8 म्हणजे इथे आपल्याला वरती 4 आणि खाली 3 झिरो जसे तसे, म्हणजे आपल्याला इथे मूलधन 4000 रुपये आहे।